brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार असला तरी सुद्धा काल महाराष्ट्रात जे मतदान झालंय त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 70 किंवा 75% जास्त मतदान झालंय. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत सुद्धा इतकं मतदान होत नाही तितकं मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका निवडणुकीमध्ये झालंय, मतदानामध्ये झालंय. पण या वाढलेल्या मतदानाचा टक्का नेमका काय सांगतोय? कुठल्या राजकीय पक्षाला हे वाढलेलं मतदान फायदेशीर ठरू शकतं किंवा कुठल्या पक्षाला याचा धोका असू शकतो, तोटा असू शकतो, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फायदा तोटा कुणाला होणार वाढलेल्या मतांचा ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी मी काही जिल्हे काढलेले आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये. ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 71.14% मतदान झालेलं आहे. नाशिकमध्ये 68.34% मतदान झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 74.70% मतदान झालेलं आहे. धाराशिवमध्ये 78.13 म्हणजे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 2% वाढ धाराशिवमध्ये आहे. जालन्यामध्ये 73.76% मतदान झालं आहे. हिंगोलीमध्ये 66.25% मतदान झालं आहे. नांदेडमध्ये 74.75% मतदान झालं आहे. बुलढाण्यामध्ये 69.42, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये 78.87, सिंधुदुर्गमध्ये 74.35, रत्नागिरीमध्ये 68.14, परभणीमध्ये 72.55, सांगलीमध्ये 75.96, साताऱ्यामध्ये 66.59, अहिल्यानगरमध्ये 72.25 आणि यवतमाळमध्ये 67.84% इतकं मतदान झाले. तर आपण साधारण या सगळ्या मतांचा टक्का जरी बघितला तर हा मतांचा टक्का किंवा झालेल्या मतांची आकडेवारी ही सातत्याने वाढते आहे. आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे जरी राडे किंवा असे जरी सामने आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघितलेले असले तरी सुद्धा वाढलेल्या मतांचा टक्का नेमका काय सांगतो? कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल किंवा या वाढलेल्या मतांमुळे कुणाची धाकधूक वाढू शकते? हाच प्रश्न आम्ही विकास वैद्य जे विदर्भात ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना विचारला. त्यावर ते काय म्हणतात तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या योजना सुरू झाल्या त्याचं सगळं क्रेडिट घेण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं. बच्चू कडूंचं आंदोलन हाताळून भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांची नाराजी दूर केली. शेतकरी आणि महिलांसोबतच विविध घटकांना खुश केल्यामुळे जे मतदान वाढलं त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पार्टीला होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही प्रमाणात शिवसेनेला सुद्धा याचा लाभ मिळू शकतो. अर्थात यांचं म्हणणं आहे की विदर्भामध्ये जे प्रश्न होते किंवा जो समाज घटक महायुती सरकार आल्यानंतर नाराज झालेला होता, त्यांनी आंदोलन केलेलं होतं, एक प्रकारे त्यांना चुचकारण्याचा किंवा त्यांना खुश करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आणि त्यामुळे सुद्धा हे मतांचा टक्का वाढलेला दिसतो. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर विधानसभेच्या आधी ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले ते अजूनही देण्यात येत आहेत. त्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि निम शहरं जिथे आहेत, जिथे छोटे छोटे व्यावसायिक असतात किंवा वेगळ्या ज्या योजना या लोकांसाठी नव्या सरकारने सुरू केल्या त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि ज्या पूर्वीच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी क्रेडिट घेतलेलं होतं काही महत्त्वाच्या म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेचं जर क्रेडिट एकनाथ शिंदे यांनी घेतलेलं होतं, या नव्या सरकारमध्ये ज्या योजना सुरू झाल्या त्यांचं सगळ्याचं क्रेडिट हे भाजपने घेतलं आणि त्यामुळे सुद्धा हा मतांचा टक्का वाढला आणि म्हणूनच याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं विकास वैद्य यांना वाटतंय. पण हाच प्रश्न आम्ही ज्यावेळेला संजय आवटे जे लोकमतचे निवासी संपादक आहेत पुण्यात त्यांना विचारला त्यावेळेस ते काय म्हणतात तर ते म्हणतात वाढलेल्या मतदानाचा विरोधकांना फायदा होईल अशी काही सध्याची स्थिती नाही आहे किंवा तसा काही संबंध नाही. भाजपने या निवडणुकीला मिनी विधानसभेचं स्वरूप आणलेलं होतं. सत्तेचा फायदा घ्यायचा असेल तर आपलाच माणूस नगरपालिकेत असावा हे भाजपने लोकांपर्यंत पोहोचवलं. नगराध्यक्ष आणि नगरसेवक असं मतदान झाल्यामुळं मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो. म्हणून याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पार्टीला होईल. तर दुसरीकडे सत्तेत असूनही भाजपसारखा फायदा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला घेता येत नाही आहे असं संजय आवटे म्हणतात. पण ज्याप्रमाणे आवटे म्हणतात त्यांचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीला मिनी विधानसभेचं स्वरूप दिलेलं होतं. कारण अनेक या नगरपालिका निवडणुकीमध्ये एक मतदान हे नगराध्यक्षासाठी करायचं होतं आणि एक मतदान हे नगरसेवकांसाठी करायचं होतं. म्हणूनच आपण जी लढाई बघितली महायुतीची ही ग्राउंडवरपर्यंत सुद्धा होती. त्यामुळे सुद्धा जी यंत्रणा आहे, ज्या रिसोर्सेस आहेत त्याद्वारे किंवा लोकांपर्यंत पोहोचून आपल्या योजना लोकांपर्यंत नेऊन लोकांना मतदानामध्ये आणण्याचा सुद्धा प्रयत्न हा महायुतीने केलेला होता. त्यामुळं त्यांना असं वाटतं की हा भाजपला सगळ्यात जास्त फायदा होईल आणि भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे मागे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण साधारण यामधले काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे. ज्या वेळेला कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढतो तर त्यावेळेला
सत्ताधाऱ्यांसाठी तो धोका मानला जातो. म्हणजे एखादं सरकार सत्तेत असेल आणि जर मतदान टक्का 70, 75 किंवा 80% गेला तर तिथे सत्ता बदल होईल असं चित्र यापूर्वीच्या देशातल्या निवडणुकांमध्ये राहिलेलं आहे. म्हणजे एखाद दोन अपवाद त्यामध्ये असतील सुद्धा. पण इथे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकी चित्र काय आहे तर इथे सत्तेतलेच पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. असे अनेक ठिकाणी म्हणजे उदाहरणं देता येईल असे राज्यातल्या अशा लढाई असतील. हिंगोलीचं उदाहरण घेऊयात किंवा गंगापूरचं उदाहरण घेऊयात किंवा लोहाचं घेऊयात, नांदेडचं घेऊयात. असे अनेक नगरपालिका आहेत जिथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना किंवा शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी असे सामने रंगताना दिसतात. म्हणजे महायुतीमध्येच एक प्रकारची लढाई. त्यामुळं हे वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडेल हे आता या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे की अनेक नगरपालिका अशा आहेत ज्या नगरपालिकांमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर निवडणूक होते आहे. काही नगरपालिकांमध्ये 7-8 वर्षानंतर असेल. पण एवढ्या दिवसानंतर मतदान होत असल्यामुळे नगरपालिकेला लोकांमध्ये सुद्धा उत्साह होता किंवा लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारे बॉडी या नगरपालिकेत यावी, त्यांनी काम करावं. कारण प्रशासक राज असल्यामुळे सुद्धा नगरपालिकेची जी कामं आहेत किंवा लोकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या सुद्धा एक प्रकारे महत्त्वाच्या ठरत होत्या. पण ही सुद्धा आपल्याला बाजू दुर्लक्षित करता येणार नाही. कारण सत्ता, वर्चस्व आणि प्रतिष्ठा किंवा राजकीय एक प्रकारे आपण म्हणूयात की ॲसेट ज्या लोकांच्या पणाला लागलं आहे, मग महायुतीतले नेते का असे ना, त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांना बूथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात ग्राउंड लेवलला ही लढाई कार्यकर्त्यांची असते, ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. पण कार्यकर्त्यांसाठी मोठे राजकीय नेते ही निवडणूक पणाला लावत असतात किंवा त्यांचं प्रतिष्ठा ही पणाला लावत असतात. त्यामुळे सुद्धा मतदारांना बूथवर आणण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणूनच ही निवडणूक जिकिरीची किंवा एक प्रकारे काही प्रमाणात प्रतिष्ठेची सुद्धा झालेली होती. पण ही निवडणूक अशी सुद्धा असते जिथे 500 किंवा 1000 मतांनी निवडणुकीचा निकाल फिरत असतो. काही ठिकाणी 100-150 मतांनी सुद्धा निकाल बदलतो. त्यामुळं सुद्धा आपल्या विजयामध्ये कुठलीही कसूर असू नये, कुठलीही चूक राहू नये, कुठे आपली गफलत होऊ नये म्हणून सुद्धा कार्यकर्ते प्रत्येक मतदारांपर्यंत जातात, त्यांना सोबत घेऊन येतात. म्हणून सुद्धा मी कार्यकर्त्यांचा उल्लेख करतोयच. पण मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. कारण मतदारांचे स्थानिक नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील किंवा जे निवडणुकीमध्ये उभे असलेले नेते आहेत त्यांच्यासोबत अत्यंत घनिष्ठ संबंध असतात किंवा काहींचा विरोध देखील असतो, काहींचं कट्टर राजकारण सुद्धा यामध्ये असतं. त्यामुळे सुद्धा मतदानाचा टक्का हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण ग्राउंडवरची लढाई जी आहे, ज्या पद्धतीने आपण सुरुवातीचे 2 मुद्दे लक्षात घेतले, त्यामध्ये विरोधी आघाडी जी आहे, महाविकास आघाडी, यातले कुठलेच पक्ष हे स्पर्धेत दिसत नाहीये. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये फाईट आहे. काही ठिकाणी अर्थातच धाराशिव असेल किंवा अन्य भोकर असेल, इथे महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळं भोकरदन सुद्धा याच्यामध्ये आहे. अशा काही मोजक्या जागा आहेत जिथे महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकद लावून लढते. पण अन्य ठिकाणी जिथे प्रतिष्ठेची लढाई झाली आहे तिथे महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही, तिथे महायुती लढतमध्ये आहेत. पण त्यामुळे सुद्धा वाढलेलं मतदान ज्या पद्धतीने आपण घेतलं हे महायुतीच्या पारड्यात जाणार की महायुतीतल्याच घटक पक्षांमध्ये फाटाफूट होणार त्या मतांची, ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.